भटके विमुक्त समाजाचा मुंढवा पोलीस स्टेशन समोर निषेध. संबंधित व्यक्तीने आरोप फेटाळले. मुंढवा परिसरात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरून वाद निर्माण झाला आहे. भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह व अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप करत समाजातील नागरिक व कार्यकर्त्यांनी मुंढवा पोलीस स्टेशन येथे जमून संबंधित व्यक्तीविरोधात निवेदन दिले. संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी समाजाच्या महिला पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडत कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणातील संबंधित व्यक्तीशी संपर्क साधला असता त्यांनी सर्व आरोप फेटाळले असून संबंधित व्हिडिओ एआयचा तयार केलेला आहे. माझा व्हिडिओ एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे व माझी बदनामी करण्याचा प्रयत्न होत आहे, असे त्यांनी सांगितले आहे. जय महाराष्ट्र. कोणीतरी एआय मार्फत काहीतरी एडिट व्हिडिओ करून काहीतरी एक व्हिडिओ बनवलेला आहे व त्या व्हिडिओच्या माध्यमातून माझी बदनामी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्याने कोणी हा व्हिडिओ तयार केलेला आहे, हा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याला मात्र मी त्याच्यावरती मानहानीचा गुन्हा हा 100% दाखल करणार आहे. या प्रकरणी पोलिसांकडे निवेदन देण्यात आले असून पुढील तपास आणि पोलीस प्रशासनाची भूमिका काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भटके विमुक्त तो बोलतोय. भटके विमुक्तच्या महिलांवर त्यांनी चारित्र्य उडवलेलं आहे आणि त्यांनी अश्लील शब्द वापरले. त्यांनी असं बिन केले की 100 जणाला फायदा झाले, हे झालेले. आम्ही भटके काय माणूस नाहीये का? माणसांमध्ये आम्ही नाही का? तोच लय माणूस आहे का? आणि आमचे सगळे समाज बांधव, सगळे महिला, माझे भाऊ बंद सगळे इथं जमलेले आहेत. जर आता आम्ही पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांना निवेदन दिलेले, जर का त्यांनी नाही कारवाई केली, जर काय त्यांनी हे नाही घेतलं तर पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पेटून निघल आणि हे आम्ही हे करणार नाही. जर त्यांनी अटक आता नाही जर केले ना, परत आम्ही इथं हे आंदोलन करणार आहे. ही जर कारवाई जर झाली नाही तर फार महाराष्ट्रात हे व्हायरल होली जाईल ही क्लिप आणि त्याच्यानंतर मोठी चळवळ तयार होईल. त्यासाठी पोलीस डिपार्टमेंटनी सहकार्य करावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो. कारण ही जर पोस्ट व्हायरल झाली तर महाराष्ट्रात व्हायरल होईल आणि सर्व ठिकाणी भटक्या विमुक्तचा मोर्चा आंदोलन हे केला जाईल आणि त्या व्यक्तीचा निषेध केला जाईल. भटक्या विमुक्त संघटनेचा